5वी नंतरच्या मुलांना तुम्ही कुठले वेगळे विषय घेताय, अकॅडमिक घ्या विषय, हिंदी, संस्कृत किंवा इतर कुठलंही अजून नॉलेज तुम्हाला द्यायचं आहे ॲडिशनल, कॅलिग्राफी आहे, दुसरं कुठले आहे, ते सगळे विषय त्यानंतर द्या. आत्तापासून लहान मुलांवरती एवढं बर्डन टाकून त्या मुलांचा पण अभ्यासासाठी प्रोग्रेस जी व्हायला पाहिजे ती तशी होत नाही आहे. जे आता आम्ही आमच्या मुलांचं बघतो आहोत आता एवढं 2-4 वर्षामध्ये. माझा मुलगा स्वतः 3रीला आहे. तर आम्ही जे बघतो आहोत अभ्यासक्रम वगैरे त्या हिशोबाने जसा आम्हाला शिकवला गेला त्या पद्धतीने तरी अभ्यासक्रम आता काहीच नाही आहे. नाही ते पुस्तकातली माहिती मुलांना पेपरमध्ये येते, इतर ॲडिशनल जनरल नॉलेजचेच क्वेश्चन येतात. मग मुलांवरती तो उगाच जनरल नॉलेज पण ते मुलं प्रॉपररित्या घेत नाहीत. आणि जो मोबाईलचा वापर चालू केला आहे गव्हर्नमेंटने की मुलांना मोबाईलवरती माहिती दिली पाहिजे, एक प्रकारे चांगली आहे. पण जी शिक्षक लोक त्यांच्यापर्यंत जी माहिती पोहोचवत आहेत की नाही आम्ही तुम्हाला मोबाईलवरती माहिती अभ्यासक्रम पाठवू किंवा अभ्यास पाठवू, हे योग्य नाही आहे. मुलांना लिखाणाचा सराव होऊ देत. जेवढं मुलं लिखाण करू शकतील तेवढं उत्तम आहे. त्यांचा सराव होईल, त्यांचं अक्षर सुधारेल, त्यांना लिखाणाची आवड होईल.